आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे की ज्याचं उत्तर कदाचित तुमच्यापैकी अनेकांकडे नसेल. तुमच्या आईवडिलांच्या काळात घरात किती लोक कमावते होते? बहुतेक घरात फक्त एक व्यक्ती आणि ते आपले बाबा. ते नोकरी किंवा एखादा छोटासा व्यवसाय करायचे आणि आई घर सांभाळायची. पण तरीही एका पगारात घर चालायचं. आपल्या 2-3 भावंडांचं शिक्षण व्हायचं, सण उत्सव साजरे व्हायचे आणि महिन्याच्या शेवटी आईच्या डब्यात किंवा कपाटात थोडेफार रक्कमही शिल्लक राहायची. पण आताची परिस्थिती काय म्हणते? घरात नवरा बायको दोघेही कमावते, दोघेही सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबतात. महिन्याला 1 लाख ते 2 लाख रुपये कमावतात. पण महिन्याच्या शेवटी बँक अकाउंट मध्ये काय उरते माहिती आहे? फक्त लो बॅलन्स किंवा काही हजार रुपये. पण त्यांच्यासोबत त्यांना मिळते घराची EMI, कारची EMI, क्रेडिट कार्डचं बिल, पर्सनल लोन आणि महिन्याच्या शेवटी एकच प्रश्न, पगार गेला कुठे? आज महाराष्ट्रामध्ये अनेक कुटुंबाच्या समस्या कमी पगार नाही, समस्या आहे जास्त पगार असूनही पैसे न वाचवणे. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे माहिती आहे, ही समस्या फक्त 30,000 रुपये कमावणाऱ्या लोकांची नाही. महिन्याला 2-2 लाख रुपये कमावणारे कुटुंबही आज बचत करू शकत नाही. मग असं का होतं? पूर्वी एका पगारावर घर चालायचं, आज 2 पगार असून हे पैसे पुरत नाही. याचं उत्तर फक्त महागाई नाही, या मागे एक अशी चूक आहे जी जवळपास प्रत्येक मध्यमवर्ती कुटुंब न कळत करते आणि कदाचित आपणही करत असू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ती चूक समजून घेणार आहे आणि शेवटी मी तुम्हाला असा नियम सांगणार जे तुम्ही आयुष्यभर पाळला तर पैशाबद्दलची तुमची चिंता कायमची संपेल. पगार वाढला पण त्यासोबत तुमची इन्व्हेस्टमेंटही वाढली का? मित्रांनो, आता तुम्ही म्हणता ठीक आहे, समस्या समजली, पण नेमकं चुकतंय कुठे? आपण सगळे आयुष्य एका गोष्टीत करतो आणि ती इतक्या न कळत करतो की आपल्याला ती चूक वाटत नाही. एक छोटं उदाहरण बघूया. समजा शिव आणि काजल नावाचे एक जोडपं आहे. लग्न झालं तेव्हा दोघांना मिळून पगार होता 50,000 रुपये. ते एका छोट्या भाड्याच्या घरात राहत होते. ऑफिसलाही बाईकवर जायचे. महिन्यातून एकदा बाहेर जेवण करायचे. मोबाईल 2-3 वर्षांनी बदलायचे आणि महिन्याच्या शेवटी 10,000 रुपये बचत करायचे. सगळं अगदी राजा राणीच्या संसारासारखं. 5 वर्षांनी दोघांचाही पगार वाढला. आता त्यांना एकूण उत्पन्न झालं 1.5 लाख रुपये. आता तुम्हाला वाटते की त्यांची बचत वाढली असेल. बहुतेक लोक म्हणतील हो नक्कीच. पण वास्तव काय माहिती आहे? त्यांनी मोठं घर घेतलं, मोठी कार घेतली, महागाडे मोबाईल घेतले, प्रत्येक विकेंडला बाहेर फिरायला जायला सुरुवात केली, मुलांना महागड्या शाळेत प्रवेश दिला, ऑनलाईन शॉपिंग वाढली आणि हळूहळू त्यांचा प्रत्येक वाढलेला रुपया नवीन खर्चात जाऊ लागला. लक्षात ठेवा, आपण जास्त कमावतो म्हणून गरीब होत नाही, आपण जास्त खर्च करायला लागतो म्हणून गरीब होतो. यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात लाईफस्टाईल इन्फ्लेमेशन. मराठीत सांगायचं तर पगार वाढला की आपली जीवनशैली त्याच वेगाने महाग होते आणि इथेच सगळा खेळ सुरू होतो. पूर्वी आपल्याला 500 रुपयाचा बूटही महाग वाटायचा आणि आज 5,000 रुपयाचा बूटही सामान्य वाटतो. पूर्वी 10,000 रुपयाचा मोबाईल वापरायचो, आता 1.5 लाख रुपयाचे मोबाईल दरवर्षी बदलतो. पूर्वी बाईक पुरेशी होती, आता कार हवी आहे, कार घेतली की फॉर्च्युनर आणि फॉर्च्युनर घेतली की डिफेंडर कडे लक्ष जाते. आपल्याला आपल्या गरजा बदलत नाही, आपण आपल्या अपेक्षा बदलतो आणि त्या अपेक्षा पूर्ण करताना आपली बचत शांतपणे गायब होते. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पगार वाढणे ही चांगली गोष्ट आहे, पण जर प्रत्येक पगार वाढीनंतर तुमचा खर्चही तितकाच वाढत असेल तर तो तुमचा पगार वाढलेला नाही, फक्त तुमची राहणीमान महाग झाली. आणि इथून सुरू होते EMIचा सापळा, ज्यात माणूस एकदा अडकला की बाहेर पडणं खूप कठीण होऊन जाते. आता पुढच्या भागात समजू या बँक तुम्हाला सहज मोठं लोन का देते आणि तेच लोन अनेकांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कशी बनते. आता EMIचा सापळा पाहू. बँक तुम्हाला श्रीमंत समजत नाही मित्रांनो. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. समजा उद्या तुम्ही बँकेत होम लोन साठी जाता. तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा मिळून महिन्याला पगार आहे 2 लाख रुपये आणि बँकेचा अधिकारी तुमचे कागदपत्र पाहतो आणि म्हणतो, सर तुम्हाला 1.5 कोटी रुपयापर्यंत होम लोन सहज मिळते. हे ऐकल्यावर बहुतेक लोक काय विचार करतील? अरे वा, म्हणजे आता आपण 1.5 कोटी रुपयाचं घर विकत घेऊ शकतो. पण इथे सगळ्यात मोठी चूक होते. बँक तुम्हाला श्रीमंत समजून लोन देत नाही. बँक फक्त एवढी खात्री करते की येणारे 20-30 वर्ष तुम्ही EMI भरू शकता का. एका साध्या उदाहरणाने आपण समजून घेऊया. समजा तुमच्या घरात दर महिन्याला 2 लाख रुपये येतात आणि घराचा EMI फक्त 1 लाख रुपये आहे. कारची EMI 20,000 रुपये आणि क्रेडिट कार्डचं बिल अंदाजे 10,000 रुपये. मुलांच्या शाळेची फी, घर खर्च, बिल, पेट्रोल, औषध आणि इंटरनेट धरूया, त्याचा एकूण खर्च येणार 60,000 ते 70,000 रुपये. म्हणजे तुमचा पगार मोठा आहे पण तुमच्याकडे पैसे नाही. तुम्ही कमावलेले पैसे आधीच कुठतरी ठरलेले असतात. आपण समजतो हे माझं घर आहे, पण खरंच काय? जोपर्यंत शेवटची EMI भरत नाही तोपर्यंत ते घर बँकेच्या नावे असते. आणि म्हणून आज अनेक लोक चांगला पगार असूनही मोकळ्यापणाने जगू शकत नाही. नोकरी आवडत नाही तरी सोडू शकत नाही. नवीन व्यवसाय करायचा पण धाडस होत नाही. मित्रांसोबत गोवा ट्रिप प्लॅन करायचा असतो पण जाता येत नाही, कारण पुढच्या महिन्याचे EMI कोण भरणार? हळूहळू नोकरी ही करिअर राहत नाही, ती EMI भरण्याचं एक साधन बनते. आणि हेच खरं आर्थिक गुलामगिरीचं सुरुवातीचं पाऊल आहे. म्हणून लक्षात ठेवा, मोठं लोन मिळणे ही यशाची खून नाही, मोठी बचत असणे हीच खरी श्रीमंती आहे. पण अजून एक मोठा धक्का बाकी आहे जे अनेक लोकांच्या लक्षात येत नाही. घरात 2 पगार असणं हे नेहमी सुरक्षित असते का?
की त्यामध्ये एक मोठा धोका लपलेला असतो, तो आपण पुढच्या भागात समजून घेऊया. हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र मैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि पर्सनल फायनान्स विषयी अशा सोप्या भाषेत माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.